केशवाचे भेटी लागले से पिसे केशवाचे भेटी लागले से पिसे विसरलो कैसे देह भान विसरलो कैसे देह भाना केशवाचे भेटी विसरलो विसरलो कैसे देह भाना विसरलो कैसे देह भाना विसरलो कैसे देह भाना केशवाचे भेटी लागले से पिसे केशवाचे भेटी लागले से विसरलो कैसे देह भाना झाली झडपणी हो झाली झडपणी झाली झडपणी हो झाली झडपणी हो झाली झडपणी झाली झडपणी हो झाली झडपणी झाली झडपणी हो झाली झडपणी संचरले मनी आदि रूप रूप गमाय संचरले मनी आदि रूप रूप गमाय केशवाचे भेटी लागले से विसरलो कैसे देह भाना केशवाचे भेटी म्हणे गोरा कुंभार म्हणे गोरा कुंभार सहजी जीवमुक्त म्हणे गोरा कुंभार सहजी जीवमुक्त सुख रूप अद्वैत झाले पाप पाप गे माय सुख रूप अद्वैत झाले पाप पाप ग माय केशवाचे भेटी लागले से पिसे केशवाचे भेटी लागले से पिसे विसरलो देह भाना विसरलो कैसे देह भाना केशवाचे भेटी केशवाचे भेटी केशवाचे भेटी पांडुरंग हरी वासुदेव धनी ऐकलं का ध्यानी आलं का नाही ध्यानी आलं का नाही अहो देहभान विसरून कसं चालेल अहो आपला यो परपंच हाय अगदी बरोबर आणि या प्रपंचामध्ये एक छोटासा बाळ आहे हो त्या बाळाला मोठा करायचा आहे अगदी मोठा 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 करायचा आहे अगं बाई पण बाळ कुठे हो बाळ अगं आता ते इथे होतं मी ते भजन म्हणत होतो ना पांडुरंगाचे काय तुम्हाला म्हणावं पा इकडेच असेल बघ रांगेत रांगेत गेलं असेल कुठे विसरलो अहो यो बघा बाळ आणि अहो चुली पुढे खेळत होता असं होय अरे 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 कुठं गेलं होतं म्हणायचं आमचं हे हा चुली पुढे खेळत होता वा रे वा येण्यासारखा कुठेही जातो काय अरे बाबा येडाच होणार आहे का तू बा सारखा काय बोललीस तू बा सारखा येडा मी येडा काय हे बघ सोडून जाईल तुला एकाच दिवशी कुठे सोडून जाल तुम्ही कुठे अहो तुमच्या मागे येईल मी
हा मग भटा समोर ब्राह्मणा भटा समक्ष आपलं लगीन झालंय म्हटलं, समजलं ना? हो लगीन झालाय भटा समक्ष हा. तुझं माझं. पण खरंच सांगू का, का? चूक झाली ग बाई, चूक झाली. हा? हा चूक तू झाली. कशी काय झाली? पण खरं सांगू, हा? चूक झाली खरी, हम्म. पण कशी झाली, गोड चूक झाली, गोड. पांडुरंग उगाच हरी, काहीतरी आपल्या बोलतायचा, पांडुरंग हरी, पांडुरंग. राघवानी बोलतायचा. अरे केशा, तू कुठे गेला होता? हा? अरे यांचं भान नाही कामावर म्हणून तुला सांगितलं ना. कुठे फिरत होता? हा आता काय करणार, बाबा लईच भजन म्हणायला लागलं, वाईच कंटाळा आला, म्हणलं गावात तर फिरून यावं. अरे पण इथं राहायचं कुणी? हा? आणि तो रंगी आलता का रे? हे आलता आलता आलता, मी बाहेर जाताना गाठ पडली होती, असं? म्हणला बाबाकडनं मटकी घेऊन येतो. मी म्हणलं जा, भजन करीत बसलं या. मग झुंजळ घातलं का? झुंजळ घातलं का? अवो हा अवो ठीक आहे ना? हा? बर काय मनात काय होतं तू? का? जोंधळ हा झुंजळ घातलं की नाही? जोंधळ हा त्या रंगानं ते जोंधळ घातले आणि बघ तिथे आता किती घातले हे काही बघ आम्हाला रे, ठाऊक नाही. बघ मी पाहते. जा, तू पाहू. अरे, अरे. देवाना. अवो झुंजळ किती घातलं? आता किती घातलं म्हणायचं या मला? बघा बघा. आता हे आम्हाला काय समजायचं बरं, आम्हाला काय माहिती. अवो तो शेरपट म्हणला किती झुंजळ नाहीये. हो का, अरे तुम्ही त्याला बुट्टी पण मडकी दिली हा? अशाने कसं होईल? तो म्हणला सण आहे, मडकी घेऊन जातो. मडकी नेली, घेऊन गेला. म्हणत ते गाणे म्हणे सुगीवर जाईन असं बोलला. तो म्हणलं जा बाबा घेऊन जा. आता काय म्हणावं यांना? हा? आता काय चुकलं माझं, ध्यान होतं म्हणूनच मी बोललो नाही. त्याच्या? जा रे, रंग्याने घेऊन ये. हा जा, हा, आत्ता जातो आणि त्याला घेऊनच येतो. जा. संता हा? इकडे इकडे, तुला हेच म्हणणार माझं ध्यान नाही कशा. हम्म. हा नाही माझं का ध्यान नाही? नाही. अरे तो रंग आला काय गेला काय, तुमचं अगं पण आपलं भजन ना किती- भजन. मी काय म्हणतो, हा? पांडुरंगाचं भजन करताना किती जीव पाखरायचं. आता जीव पाकडू नको तर काय करू? अहो परपंच चालवायचा आहे मला, तुम्हाला काय? हा? म्हणजे पोराबाळांना खाऊ काय घालायचं ही हा, हा. चिंता. मग मग तुम्हाला काय, तुम्ही आपलं भजन 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 नुसतं. अगं त्या परमेश्वराला आपली चिंता बरं का, त्या पंढरीला त्या विठोबाला आपली चिंता. हा काही चिंता करायची, त्याला वाटलं की तो बरोबर देतो. बरं हा सांग. काय सांग? हा? छान 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 म्हणजे छान. आवडलं ना तुला मी हो, काय हो, बोललो हो, तुला? हो. पण अशाने कसं होणार? हा परपंच चालवायचा आहे मला, तुम्हाला नाही. अगं तो सावकार, हा तो चिंटू बुवा, सगळे जण गावठी जमली ना दिव्यांची दाखवली भारतात ग. हा किती जीव पाठवतोस तू? आता जीव पाकळू नको तर काय करू? हा? अहो पडवीला बाळ ठेवलं ते तुम्हाला दिसलं नाही, रंगानं मडकी नेली ते बी तुम्हाला दिसलं नाही. अहो सारा गाव म्हणतो या, अरे कसला हा, कसला भरमिष्ट, सदा न का नुसतं आपलं भजन 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 भजन. अगदी भरमिष्ट आहात तुम्ही, भरमिष्ट. अहो अशानं हा काय? रमिष्ट म्हणून हसतच माझ्याकडे पाहू. हसावं बरं का माणसानं, हसावं हसावं जरूर हसावं बरं. आणि एक दिवस हाच तुझा भ्रमिष्टपणा तुला शहाण्याहून शहाणं करील संतू माई. माई हा असं बोलायचं नाही. असं नाही हा, बोलत. असं नाही बोलू. पांडुरंग मी तुमची बाई नाही म्हटलं बाई. अगं मी तुला माई म्हटलं गमतीनी, तुला एवढं नाही का? हा अगं आई ही बाई ही क्षणाची असते, पण बाई ही आईच असते ना शेवटी. मला ते तुमचं काय बी नाही माहिती.
अहो परपंचाची 2 चाक आहेत ती. हा नवरा आणि बायको. 2 चाक. अहो नुसतं खेळ खंडोबा नाही हा परपंच. खेळच आहे हा. हा? संसार प्रपंच म्हणजे खेळच आहे आणि साधा सुद्धा खेळ नाही बरं का. हा हा कळसुतीचा खेळ आहे. तो पांडुरंग तो हरी चालवेल तोपर्यंत चालायचं बरं तोपर्यंत खेळायचं. विठू सूत्रधार आम्ही बाहुली हो. विठू सूत्रधार आम्ही बाहुली हो म्हणून सांगतो. काय? थांबा थांबा थांबा. आता पुन्हा अभंग सुरू झाला तुमचा. हा बाजारात जायचं नाही का? हा वरून जाणं येणं करू नका. चला जा. घरामध्ये धान्याचा कण नाही. हा आता फक्त जुंदळ पण मीठ आणि मिरची बी नाहीये. आणि तुमचं आपलं भजन 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 नुसतं भजन. भाषण मुलाबाळांना कसं खाऊ घालायचं हेच म्हणतं ना. होय. आता कशाला कोणत्या चिंता आहे. हे बघ ती जी झाडावरती बसलेली ती पक्षी आहेत ना ते सुद्धा आनंदाने जगतात. त्या पंढरीला त्या पंढरपूरच्या त्या पांडुरंगाला आपली सगळी चिंता. अगं कामात राम आहे ग. आणि कामासाठी जर आपण त्याला अडवलं ना तर तो सुद्धा कामात सुद्धा राम आहे याची प्रचिती होते आपल्याला. संता सर्वांसाठी तो पांडुरंग राबत असतो ग. सर्वांसाठी राबत असतो. मला ते काय बी कळत नाही. मी या लेकराची मावली आहे एवढंच मला माहिती आहे. या बघा हसू नका तुम्ही. चला आता निघा बघू. चला जा. आता जा कुठे म्हणते जाऊ ना बा, कुठे बाजारात जाऊ जा. हा सकाळच्या प्राणी काही नाही. एवढं सकाळी अजून सूर्यही आला नाही वरती आणि बाजारात जाऊ म्हणजे हो बाजारात जा. बाजारात जाऊ. हो, हो. बरं तुझ्या मतासारखं बाजारात जातो. मग आता मी म्हणते आता घाई करू नको तर काय करू. अहो परपंच चालवायचं आहे मला. तुम्हाला काय तुम्ही आणि ती मंडळी तुमचं काय कशात काही ध्यान राहत नाही. पांडुरंग हरी नुसतं पांडुरंग हरी पांडुरंग. हे हे रागवू नको बरं का. हे बघ तू ज्यावेळेला रागवते ना खूप आवडते. हे बघ तू हे बाळ आणि हा प्रपंच मला का वेगळा. अगं सारं म्हणून सगळं तेच पांडुरंगाचं रूप नाही का. पण माणसाला मला हे कळत नाही. हा अगं त्यांनाही कळतं. काय कळतं. पण ज्यावेळेला गावकी जमते ना हा. त्यावेळेला तो चिंटू बुवा तो सावकार हा हे सगळे जण एकत्र येऊन मला शिव्या ते दाखवही घालतात. अरे मी असं म्हणतो उच्च जातीत जन्माला आला म्हणून गरिबांना छोट्यांना लहानांना का लहान लेखायचं असतं नाही ना. छे छे. अरे सारी माणसं एकच आहे. एकच परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात आहे. कधी कळणार तुम्हाला या समाजाला. मग हा ब्राह्मण हा शूद्र हा क्षत्रिय हा कोणी महार कधी कळायचं या लोकांना. खरंच खरंच काही कळत नाही. पांडुरंगा पांडुरंगा अनेकत्वने झालं सुरू. अनेकत्वने अनेकत्वने एकले सांडिले निरंजनी माय बाबा एक निरंजनी माय बाबा एकले सांडिले निरंजनी. अहो गाणं पुन्हा असं बोलायचं आणि सांगून ठेवते. अहो तुम्ही येडे का खोळे हो. अकुस्त म्हणाली येडे. आहो, बरं जगा- सांग सांग तुम्ही जगाला येड लावलंय. असं म्हणते. अहो ते पोरं सोरं तुमच्या मागे फिरतात त्या उगाच का. काय पोरं सोर अगं आपल्याला तर एकच पोर आहे. अहो ते नाही म्हणत हो मी. मग अहो ती नाही का सोपा ज्ञानोबा असं 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 मुक्ताबाई, ते हा. ते निवृत्ती ज्ञानेश्वर सोपाना. सोपाना मुक्ताबाई त्यांच्याविषयी बोलते असतो. हो.
अगं बाई ती साधी साधी पोरं नाही आहेत बरं का. त्यांच्या रूपाने ब्रह्म उतरलं या अवनीवरती, या पृथ्वीवरती. ज्ञाना म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार. आणि थोडा त्रास दिला या समाज कंटकांनी, समाजाने त्यांना. अगं त्यांनी जेव्हा रेड्यामुखी वेद वदवले ना, तेव्हा या पशूंचे डोळे उघडलेत बघ. अरे पांडुरंगा, हा समाज या वेड्या समजुतीने कधी एकदाचा बाहेर येणार, हरीच जाणे. तुलाच माहित रे पांडुरंगा, तुला. कैसे आहे देवा तुझा काय म्हणी, आम्ही पामरानी काय जाणावे. कैसे आहे देवा, कैसे आहे देवा. पुन्हा झालं तुमचं सुरू. हा? अहो आज मी पहाटे लवटून तुमच्यासाठी भाजी भाकरी केली आहे. हो का? हो. पहाटे उठून भाजी भाकरी. वा 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 आता मी वा. असं करते, बाळाला झोपवते हा. आणि मग तुम्हाला देते भाजी भाकरी. आण बाबा, जा लवकर कर. पांडुरंगा, राम परराशी आलास रे बाबा तू पोटी. भूक म्हणजेच परमेश्वर. तो इथून तिथून सगळ्यांना सारखी बरं का. त्या ठिकाणी मात्र हा श्रीमंत, हा गरीब, हा सावकार याचा भेदभाव मुळीच नाही. भेदभाव मुळीच नाही बरं का. पांडू आलास बाबा पांडुरंगा. अंग आणली का भाकर. विठू तू आलास रे बाबा पोटी. हा पण ही दे, इथे दे, खायची दे, नाही. दे, दे. इथे खायची नाही. का बरं. नाही इथे नाही नाही, खायची. नाही. मग बाजारात जायचं. हा नाही का भरला पोटोबा विसरू होईल तुमचं आपलं. विठूबा मावली, विठूबा विठोबा माऊली, विठोबा माऊली. हा, हा. वा, किती गोड गळा. अगं तू नुसतं विठू माऊली म्हणते, तर सगळे हे जे झाडावरती बसलेले पक्षी आहे ना, ते सारखे एक तुझा आवाज ऐकायला कसे तल्लीन होतात बघ. काहीतरी घाबरत. नाही मी काय म्हणतो, मी जातो. तू भाकर दिली ना, मी जातो. पण त्याच्या आधी माझी एक, मी काय म्हणतो ते ऐक ना. तुझा आवाज गोड आहे ग, म्हणणं माझा ऐकला अभंग. म्हणेन पण एका अटीवर. अट. हो. आता कोणती अट म्हणायची. मी अभंग म्हणला की गप्प तुम्ही बाजारात जायचं या. गेलो समजा, गेलो. आणि मग काय करायची, ही मडकी घेऊन त्या बाजारमध्ये पूर्ण विकून टाकायची. पूर्ण मळकी विकून टाकायची आणि मग घरी यायचं. मान्य, तुझं म्हणणं मान्य. पण म्हणतात आता तरी अभंग म्हणा. निर्गुणाचा संग धरिला जो आवडे. निर्गुणाचा संग धरिला जो आवडे. निर्गुणाचा संग धरिला जो आवडे. निर्गुणाचा संग. निर्गुणाचा संग येणे केले देशोधडी. येणे केले देशोधडी. आपण याची माय बापा. निर्गुणाचा संग धरिला जो आवडे. निर्गुणाचा संग धरिला जो आवडे. निर्गुणाचा संग. निर्गुणाचा संग. अगं बाई, अगं थांबलीस का. म्हण समोर म्हण. मी नाही म्हणू शकत. अगं काय कठीण आहे अगं त्याच्यात. नाही नाही तिथे एक काय काय कठीण काय अहो, तिथे असं आहे की तिथे अहो एक खूप घोट चूक झाली आहे बघा. तुमच्या बाने केलेली आहे. माझ्या आईवडिलांनी चूक केली. हो. कोणती चूक म्हणायची. आता त्या तुमचं नाव आहे हा म्हणे गोरा कुंभार. वेडे. अगं पांडुरंगाचं नाव घेताना जर माझं नाव तुझ्या उठी आलं तर त्यात काय. बरं ठीक आहे, मग मी म्हण. म्हणा म्हणा. म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा. म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा.
कैसे काय माय बाबा निर्गुणाचा संग धरिला जो आवडी निर्गुणाचा संग धरिला जो आवडी निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग. आता गप दे बाजारात जायचं हा. आणि इथं खायची नाही. सारी मडकी सारी मडकी विकून विकून मग पुन्हा संध्याकाळच्या हा. पारला घरी हा, यायचं नाही असंच तर ना. कोणी संत मंडळी बेसली हा. की सुरू तुमचा आपला नाही भजन नाही भजन. पांडुरंग हरी पांडुरंग पांडुरंग. मेरा हात बारा हात. कुणी आहे का घरात? कुणी आहे का घरात? अहो कुणी घरात आहे का? कोण म्हणजे? कुणी आहे का? आपण सांगता माहीत का? आपण सांगता माहीत ना? आम्ही तेल ढोकेकर सावकाराकडून आलोय. नाही म्हणजे श्रीमंताचा तुमच्यासाठी निरोप आहे. आमच्या हो निरोप आहे म्हणजे मडकी हवीत का? देव म्हणावं जा जा, जा. नाही हो, ते तर आम्ही घेणारच आहोत. परंतु श्रीमंत म्हणाले गोरोबा म्हणजे ऋणकरी म्हणजे ऋणकरी. पण गावामध्ये जाऊन भट आणि सावकारामध्ये सामान्य जनतेमध्ये त्यांना फूट लावतो, त्यांची निंदा नालस्ती करतो. हे बघा, हे योग्य नाही. हा? त्यांना सांगा या गावठाणामध्ये जर का राहायचंच असेल तर आपली पायरी ओळखून राहा म्हणावा. यांनी फूस लावली? कुणाला लावली? हा 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 हा, देखावाय मला. आम्ही ऋणकरी आहोत हे मला ठाव आहे, पण आम्ही शेकड्यांनी रांजण घातले. त्याचं काय? हा? काय त्याचं? छे, ते तुमच्या डोक्यामध्ये कसं येणार? त्या संत गोरोबाला रात्रीला वाड्यावरती पाठवा म्हणजे झालं. नाही, तुम्हाला उठाठीर कशाला त्या? माझा नवरा चांगला दणकट आहे म्हटलं. हा? ते तुम्हाला काय करायचंय? अपमान, हा? घोर अपमान. परब्रह्म हरिभक्त परायण आमचे चिंटू महाराजांचा अपमान. हे बघा, तुम्ही आपली जीभ आवरून बोला, नाहीतर महागात पडेल बरं का. असं? आणि मग काय तो भगवंत गजेंद्र मोक्षाला धावून येणे. भज गोविंदम भज गोविंदम. आपण वाड्यावर जाऊ, चला चला. तुम्ही पुढे वा, आम्ही आहोत. आता तुम्ही बी चला जा, आणि ते आले की मग या. पाहिलं गुरुवर्य, पाहिलं किती हनुमंतपणा. आज रात्री या कुंभाराच्या कुमेल्याचा विषय चर्चेला घेऊया, त्याशिवाय ठिकाणावर यायची नाही. भज गोविंदम भज गोविंदम. गोविंद गोविंद. अगदी नेहमी परब्रह्म आपल्या मुठीमध्ये असल्यासारख्या गोष्टी करीत असतो. नाहीतर काय. तरी आम्ही वेदांत. अरे आणखीन एक तब्भर आम्ही डोक्यात ठेवलंय महाराजा. म्हणूनच महाराज आमच्या मेंदूचा अगदी चेंदा मेंदा झालाय. भज गोविंदम. अरे मेंदूचा चेंदा मेंदा नाही, तर मेंदू हा ज्ञानमय झाला म्हण. दगड मूर्खाले. भज गोविंदम भज गोविंदम. म्हणजे परब्रह्म झाले म्हणा की. तेव्हा म्हणतो गुरुदेवा, आज रात्री गावकी जमून या कुंभाराचा विषय चर्चेला घेऊया, त्याशिवाय हे वटणीवर यायचं नाही. म्हणे शेतकरी कुणबी अंगणात जमवतो आणि कीर्तन करतोय म्हणे. भज गोविंदम भज गोविंदम. कीर्तन आणि हा कुंभारड्या करणार. नाही का? अरे मानस सरोवर गेली या वायाच होईल का त्याचा राजहंस. छे, नाही का?
कीर्तन करायला गेला म्हणून कुंभार तो कुंभारच की. भज गोविंदम भज गोविंदम. आणि वेदांत काय करणार? कपाळ. हा? तेच ते भज गोविंदम भज गोविंदम. पण महाराज तुम्ही काही म्हणा, काय एकेकाचं काय भाग्य. पाहिलीच ना ती कांता. पाहिली रे मार्तंड्या, पाहिली, डोळे भरूनही पाहिली. रागावली तरी किती सुंदर दिसली. भज गोविंदम भज गोविंदम. आणि म्हणून आम्ही वेदांत या कुंभारड्याच्या दारामध्ये आलो. भज गोविंदम भज गोविंदम. तर काय उजेड किती पडलाय ते पहा म्हणावं. अरे खरं म्हणजे या कुंभारवाड्यातल्या लोकांनी आमची पाद्यपूजाच करायला हवी की नाही? करेल ना, करेल ती कांती तुमची पाद्यपूजा. पण महाराज एखादं पद म्हणा. भजनाची भारी लोभ येते. गारुड्या मागा जशी नागिन यावी ना तशी तुमच्या मागात धावत येईल. भज गोविंदम भज गोविंदम. मार्तंड्या, अरे तू माझा लाडका आणि परमशिष्य. अरे तूच का आपल्या वाणीमधून एखादी गवडण म्हणत नाही? भज गोविंदम भज गोविंदम असं म्हणता. माझी आज्ञा आहे. ठीक आहे, आपले आज्ञाशीर सावंत. नेसली ग बाई मी चंद्रकळा टिपक्याची. नेसली ग बाई मी चंद्रकळा टिपक्याची. बाई टिपक्याची बाई टिपक्याची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. नेसली ग बाई मी चंद्रकळा टिपक्याची. नेसली ग बाई मी चंद्रकळा टिपक्याची. बाई टिपक्याची बाई टिपक्याची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. शिळ घालून करतो गोळा सौंदर्याचा मेळा. शिळ घालून करतो गोळा सौंदर्याचा मेळा. एकेकी लावणी मिठे भारी आपल्या गळा. एकेकी लावणी मिठे भारी आपल्या गळा. हौसक झाली याच्या निर्लज्जपणाची. हौसक झाली याच्या निर्लज्जपणाची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. हरी 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 हरी. एका जनार्दनी गौडन हसली. एका जनार्दनी गौडन हसली. हरिचरणाची मिठीत न मारली. हरिचरणाची मिठीत न मारली. हौसग झाली याच्या निर्लज्जपणाची. हौसग झाली याच्या निर्लज्जपणाची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. तिरपी नजर माझ्यावरच्या सावधारीची. वा मार्तंड्या वा, अगदी गुंडा तयार झालास रे तू. भज गोविंदम भज गोविंदम. आपला शिष्य नाही का महाराज? आमच्या दारामध्ये शास्त्री बुवा भजनाला. आश्चर्य नव्हे देवी, आश्चर्य नव्हे. भज गोविंदम भज गोविंदम. आज
आज प्राप्त क्षणी गुरु महाराजांना स्वप्न पडले भज गोविंदम भज गोविंदम. सफान पडला. ऐक अज्ञबालिके ऐक. आज प्रत्यक्ष पांडुरंग उभ्या विटेवरी करा कटेवरी ठेवूनिया भज गोविंदम भज. आणि आम्हाशी बदले काय बदले? म्हणजे आम्हाला सांगते झाले. असं काय सांगते झाले? तुझ्या गावामध्ये एक थोर संत स्त्री आहे. संताबाई तिचं नाव. संत गोरोबाची प्रिया. बरं पुढं मग? पुढे म्हणजे भज गोविंदम भज राधा मम. नाही म्हणजे संताबाई भगवंत बोलले. काय बोलले? आज तिच्या घरी अन्नाचा कण नाही. तिचा पती तिला त्रास देतो. नाही म्हणजे तसं नव्हे. म्हणजे तिला विवंचना आहे असं म्हणायचं होतं मला. असं? म्हणूनच म्हणजे साक्षात परब्रह्म सद्गुरु महाराज चिंतोपंत शास्त्री आपल्या अंगणी भजन करते भज गोविंदम भज गोविंदम. बरं मग पुढं काय? हं? नाही म्हणजे संताबाई तुम्हाला भगवंताचा अभिप्राय नाही कळला म्हणायचा. अहो त्या टाळ कुट्या गोरोबाजवळ आहे तरी काय? कसं चालायचं? हो त्याच्यासोबत कसं निभायचं तुमचं? खरंच आहे तुमचं. पण आता काय करणार हो? बाई माणूस त्याला नटावंसं वाटतं, सजावंसं वाटतं, कधी कधी नाकात नट घालून ठुमकावंसं वाटतं. छन 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 भज गोविंदम. संताबाई कसं आहे ना. नाही म्हणजे आपले रूप भरदरी पैठणीमध्ये कधी मी बघतो असं झालंय बघा. आणि स्त्री म्हणजे शृंगाराची पुतळी. भज गोविंदम भज गोविंदम. खरंच हो अगदी खरंच आहे. मला यासनी कशी हाऊस ना मौत. म्हणून भगवंत बदले. काय बदले? तुम्ही जावे कुंभाराचे घरी. आहे तिथे अंगणी एक नारी. बसावे तिच्या शेजारी आणि उपदेश करावा. नाही शेजारी बसलं नसलं तरी तुमचे दोन शब्द ऐकायचे वाटतात आपल्यासारख्यांचे. बोला ना. अहो तुम्ही थोर माणसं आणि आमच्या दारात वा वा वा. छे मुळेच मने आणू नका. म्हणूनच आलो दारी मुके रामकृष्ण हरी हृदयात पेटला का मारी. अरे अरे मार्तंड्या कसं बोलतोयस तू? हृदयात वर्षाला मेघ धरी बाहेरी भारा येईल. अरे 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 मेघधारा दिसू लागल्या. लई बोलणं आवडलं तुमचं मला. हा तुम्ही असं करा, तुम्ही बोलत बसा, मी लापसी आणते लापसी. हो ना. हा, बसा हा बसा. आत्ता आणते मी. आत्ता आणते. बघितलंस मार्तंड्या बघितलंस. अरे काय हा वाणीचा प्रभाव. सतशिष्या अरे साक्षात मदनाची पुतळी रे. मरकटाच्या उरी. मरकट 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 कुणाला म्हणाला? क्षमा क्षमा अपराध महाराज क्षमा. अहो तो गोरोबा म्हणजे शुद्ध भैलोबा आहे. भैलोबा एवढे सुंदर रत्न मला त्या माकडाच्या घडी पडावी केवढा हा काही होतून मिला. भज गोविंदम भज गोविंदम. वा वा तुझी वाणी वर्णावी तेवढी थोडीच रे. खरंच रे सतशिष्या शोभतोस तू खरा. वा गुणवते प्राप्त स्थाने हिते मरणे नाही नाही रक्षित डुंकरी भज गोविंदम. असा असा महाराज बोला रामकृष्ण. काय आहे हे काय आहे? अहो तुम्ही लापसी आणणार होतात ना? हो घेऊन या हाती जाते लकुड पाठ तुझी फोड म्हणे पांडुरंगा. पांडुरंगाने स्वप्नात येऊन मला सांगितलं. क्षमा क्षमा क्षमा. हे बघा
हे बघा काय बघा संताबाई, हे तुमचं चांगलं नाही आहे. चांगलं नाही आहे हा अहो, आमच्या सारख्या विद्वानांचा असा तुम्ही उपमर्द करताय. म्हणता हा अहो, गावकीत लोक तुमच्या गौरवाबद्दल काय काय बोलतात हे तुम्हाला ठाऊक नसेल. सावकाराकडून ऋण काढून एक पैसे सुद्धा त्याची परत केलेली नाही तुमच्या गौरवाने. आणि वर पाखंड म्हणे भटा भिक्षुकांना ब्राह्मणांना काय कळतं, म्हणजे परब्रह्म फक्त यालाच ठावे. नाही, ते काही नाही. काय ग्रामसभेमध्ये नाही तुम्हाला वारीत टाकला तर बघा, आणि या तुमच्या घरावरती नाही गाढवाने नांगर फिरवलं ना तर तेव्हा कळेल तुम्हाला. अरे जा रे, अरे, काय तुम्ही म्हणता? त्या बाईवर वाईट नजर ठेवतो मेला. संतमाय, हे आणलंय जोंधळ रंग्याकडनं. थांब, देवासारखा आलास रे बाबा. काय म्हणत होती माणसं गल्लीमध्ये? हा? बोल ना. तो सावकार आणि ह्यो बुवा आपल्या बाबाला लई शिव्या देतात बघ. आता ही मोठी माणसं म्हणून समजा गाव गप्प राहत, पण ह्यो केशा गप्प नाही राहायचा, सांगून ठेवतो. बस बस बाबा, बस बस, आता नीट बस. हा बस. आणि काय काय म्हणत होते ते सांग बघू मला. यांचं वागणं चुकीचं आहे का रे? हा कसलं चुकलं? आता उलगडून सांगतो. सांग. देवादिकाचं ह्या भटासनी नाही समजत. आता तो सावकार बी त्याच्याच माग. खरंच म्हणूनच घोर लागले रे जीवाला. याचे असं वागणं कशात म्हणून ध्यान नाही. वाईट टकरागत केलेलं याची. वाडीत टाकत्यात म्हण. असं हा, बाला न तुला बी मनावा पहिले रगात सांडाल्या केशाचा. कुणाची माय व्याली बघतोस की? माझं लेकरू आहे. असं काय बी करायचं नाही बाळा. अरे आपण गरीब माणसं. हं? अरे भाकरी खातो का? नाही, हा? आंघोळी व्हायची आहे, इरीवर जातो. बरं जा जा माझे बाबा जा. आणि लवकर या. हा? आणि सांच्याला जेवायला ये यांच्या बरोबर. हो. पांडुरंगा, अरे तू अशी माणसं जन्माला घालतोस. दुसऱ्यासाठी जीव गहाण ठेवतात. अरे यांना येणं तरी कसं म्हणू मी? आणि तुला मी कसं येणं म्हणू मी? अगं बाई, बाळ उठला वाटते. अरे अरे अरे, असं नाही करू बेटा. हा? काय झालं माझ्या सोन्याला? काय झालं? रडू आलं? झोप मोड झाली? उगी 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 उगी. हो 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 बाबा हो. काय म्हणू? त्यानं म्हणायचं? हा बरं बरं, उगी उगी, बरं 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 बरं. उगी उगी बाळा आता रडू नको रे तानुला. उगी उगी बाळा आता रडू नको रे तानुला. रेशमाच्या राखूची म्हणा तुझ्या पाळण्याला गेला. उगी
बाळ आता झोप हा. त्या चिंतूनाची वगैरे नजर नग पडायला माझ्या पोरावर. इच्छाला आता तूच बघ रे बाबा. तुझ्या भोळ्या कुंभाराचं घर आता तूच राखायचं आहेस. झाली का आंघोळी? हा झाली की. अक्षी निर्मळ वाटतंय बघ. माही लई भूक लागली आहे. असं? बस बस ना. केशा, केशा, ये आतमध्ये ये. हा आलो संतमाय आलो. तुझा बाळ रडतोय, ये. लय पोट भरलंय. केशा, या गावातली माणसं चांगली नाही रे बाबा. तो चिंतोबा काहीतरी निमित्ताने इथे येतो या. हा आलाय माझ्या ध्यानात. त्याला एक दिवस बरोबर हिंगा दाखवतो बघ. नाही नाही नाही, तू काय बी करायचं नाही रे बाबा. अरे आपण गरीब माणसं, ती मोठी माणसं आहेत. अरे बायकांनी केलेलं वेगळं आणि गरीब माणसांनी केलेलं वेगळं. मग काय करावं म्हणतोय? गप पडून राहावं कुत्र्यावानी? आणि नाही रे बाबा, सांभाळून राहावं. हा, आता मी बी यासनी सांगतेच. अरे देव कोणाचा का असे ना, भजन करायला नाही म्हणतो या. शेतावरती जातोय. बरं, तू काही काळजी करू नकोस. तुझ्या केसाला बी धक्का लागू द्यायचा नाही आणि बाबाच्या बी. हो रे बाबा, माझं लेकरू आहे. जा बाबा, हळू जा. दादी, तुमचं थोर पण हे मला माहित का नाही? खरंच तुमच्या घरात आगभर पोटाला आणि धडूत हे अंगावर यायला भेटलं. आला मला दुसरं काय बी नग. दिवाळी दसरा होतं इथं. संतांचे पाय आमच्या या झोपडीला लागतात. म्हणजे पंढरीच नाही का झाली आमची? हे घर नव्ह तर हे मंदिरच आहे. हे मंदिरच आहे. हे नव्हे, हे नव्हे, हे नव्हेच घरकुल मंदिर भासे मजला. हे नव्हेच घरकुल मंदिर भासे मजला. या देहाचे फूल वाहू द्या इथल्या मातीला. हे नव्हेच घरकुल मंदिर भासे मजला. हे
प्रतिबिंब प्रतिबिंब कुणाचे काढून पाही सके पांडुरंग भरला हात जोडीती सुखे ग पांडुरंग भरला हात जोडीती सुखे घर म्हणून पुळे मंदिर गमते तुला घर म्हणून पुळे मंदिर गमते तुला या देहात या देहात इथला मातीला या देहात या देहात उद्या इथल्या मातीला इथल्या मातीला इथल्या मातीला धनी हा काय तुम्ही गेला होतात बाजारामध्ये अगं, बाजारात मडकी? गेलो. मडकी सगळी मडकी विकली अगो बाई हो आणि दिवसभर तुझी आठवण येत होती बघ मला असं हा म्हणजे मडकी पूर्ण विकली पूर्ण विकली आणि सगळं सामान आणलं सगळं सामान आणलं कुठे पण हा सामान आणलं ना अगं सामान हा? स्वयंपाकाचं हो, म्हणते मीठ, हा, तेवढं मिरची. मात्र विसरलो बघ. आता काय म्हणावं तुम्हाला हा अगं पण तुझ्यासाठी एक वस्तू आणली आहे माझ्यासाठी हा पाहिजे आहे तुला माझ्यासाठी झाक. कोणती डोळे झाक डोळे माझ्यासाठी झाक. आणली हा, सांगू डोळे. मी काय हा? खणाची चोळी खणाची चोळी हा? हा बरोबर तुझ्यासाठी आणेल छे जोडवी पायातली पायातली जोडवी हा? नाही 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 नाही. तुझ्या मनाने ओळखता येत नाही ओळखलं नाही, ना नाही. मग डोळे झाक डोळे झाक घट्ट डोळे मिटून उभी राहा मिटते. आणि मी सांगेन त्यावेळेला उघड बर बरं का हा आणि आता उघड बघ केवढा मोठा दागिना आणला आम्ही तुझ्यासाठी कुठे मला तर कुठे दिसले ना कुठे दागिना पाहिला नाही नाही. दिसला नाही नाही. वेडे अगं आपला नवरा हाच प्रत्येक स्त्रीचा दागिना नसतो का सांग काहीतरीच बोलताय ना कसं तुम्ही पिटवलं कसं पिटवलं अगं आपण हसत काय बसलो खूप आनंदाची पर्वणी आली आहे आज चकोरा घरी पौर्णिमा येणार आहे हो हा काय झालं म्हणून विचारलं नाही काय झालं हा काय झालं सांगू अगं बाजारात ती चारही भावंड दिसली अगं बाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपाना सोपाना मुक्ताबाई मुक्ताई, सगळे आणि दिसले. हा मी सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण देऊन आलो आता ते येतच असतील बघ जा, बाई, तू मग लवकर मला लवकर. तयारी करावी लागेल. हा जा तू तयारी कर बरं. मी ते येतपर्यंत माझ्या पांडुरंगाचं ध्यान कर आज खरं गंगा आज पांडुरंगाची गंगा माझ्याकडे या दारी येणार आहे पांडुरंगा विठ्ठला पाहू द्या रे मज पाहू द्या रे मज पाहू द्या रे मज पाहू द्या रे मज विठोबाचे मुख पाहू द्या रे मज विठोबाचे मुख पाहू द्या रे मज विठोबाचे मुख झालली से भूक लागली से भूक लागली से भूक डोळा माझा पाहू द्या रे मज विठोबाचे मुख पाहू द्या रे मज विठोबाचे मुख पाहू द्या रे मज जाई जुई पुष्पे 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 गुंफुनिया माळ
घालू घन निळा 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 आवडीने पाहू द्या रे मग विठोबाचे मुख पाहू द्या रे मग विठोबाचे मुख पाहू द्या रे मग बोला. आज आपल्या अंगणी भजन बरं. माझ्या अंगणी भजन माझं भाग्य. परब्रह्म आले दारी गोरा धन्य झाला. अहो तुमच्या रूपाने परब्रह्म जर माझ्या अंगणात आला आहे मी धन्य नाही का होणार. काका हा? काकू कुठे गेली? काकू मला त्यांच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. घरात की नाही लेकराला घेऊन दूध पाजत असेल मांडीवर घेऊन असेल झोपवत असेल. मला त्यांच्यासोबत गोष्टी करायच्या आहेत. काका आज ही शुभ घडी आली आहे. मी जातो त्या मी जातीचा कुंभार हा असं म्हणाला तुला. हा ही शुभ घडी आली आहे. बरं मग तुझं सांगून सांग. आज ही सारी मडकी हा ब्रह्मज्ञानाच्या आव्यावर भाजायला आणली आहे. सारी मडकी ब्रह्मज्ञानाच्या आव्यावर भाजायला आणली आहे. भाजायला आणली. ही सारी मडकी की ही सारी मडकी कोणती. ही सारी मडकी. ही सारी मडकी. हा बरोबर. अरे काहीतरी काय बाळांनो. अरे सगळी मडकी त्या पांडुरंगाची त्या ईश्वराची त्या विठ्ठलाची. हा त्याच्याप्रती ते ब्रह्मांड कोणते बघ नाही का. जळी स्थळी पाशाणी काष्टी सगळीकडे माझा पांडुरंग धरला नाही का. हे बघ जेवढा अहंकार जास्त तेवढा कच्चेपणाही जास्त. ज्ञानदेवा तो पांडुरंग पाहिलास का तू कधी. ये ये समोर ये समोर. हो आमच्या नामदेवाच्या कीर्तनात. हा नाचायला तू नामदेवाच्या कीर्तनात. या नामदेवाच्या कीर्तनात तू पाहिलास का पांडुरंगाला. वा 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 वा. मग नामदेवराया म्हणा 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 म्हणा. ये ये. सुगंधीचा माझा स्वामी तो मला दिसतोय. हातामध्ये वेणू घेऊन किती मधुर स्वर छेडतोय ते वृंदावनामध्ये. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे वेणू कवनाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू. पुछ पसरोनी मयूर विराजे हो पुछ पसरोनी पुछ पसरोनी पुछ पसरोनी मयूर विराजे मज पाहता भासती यादव राजे मज पाहता भासती यादव राजे राजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू. तृण तारा चरू विसरली तृण तारा चरू विसरली
गाई व्याघ्र एके ठाई आली, गाई व्याघ्र एके ठाई आली, पक्षी टोळे निवांत राहिली, पक्षी टोळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली, हो वैरभाव समूळ विसरली, वृंदावनी वेणू बाजे वृंदावनी वेणू, ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, वाकी रुणुझुनु रुणुझुनु वाजती, देवभिमानी बैसोनी स्तुती गाती, देवभिमानी बैसोनी स्तुती गाती, देवभिमानी बैसोनी स्तुती गाती, गाती भानुदासा भावली प्रेम भक्ती, भानुदासा भावली प्रेम भक्ती, प्रेम भक्ती, प्रेम भक्ती, वेणुनादे ओ वेणुनादे आ वेणुनादे गोवर्धनु गाजे, वेणुनादे गोवर्धनु गाजे, वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु मादे वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु. बाबा तल्लीन झालो रे तुझ्या भजनाने, खरंच तल्लीन. पांडुरंगा, अजूनही मला माझाच विसर का पडत नाही? तुझा सूर म्हणजे प्रत्यक्ष. मी नामदेव, मी भक्त श्रेष्ठ, ही भावना माझ्यामध्ये दृढ लागली. अरे तू गवळ्यांचा गर्वहरण केलास, भल्या भल्याना तू नामोहरण केलास, पण माझ्यातला मी पण अजूनही का जात नाही? बाबा खरंच किती छान गवळण म्हटली, तल्लीन झालो बघ तुझ्या गवळणीनी. हा वेणू वाजे, तुझा सूर म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग. काका हा विषय तसाच राहिला. बघा दादाने ही मडकी आणली ना, हा ती कच्ची आहे की पक्की आहे तुम्ही जाणून घ्या. ही मडकी, आणि ही माझी भावंड आहे ना, हा. मला सोडणार नाही. ही मडकी म्हणतेस तू? हा हीच मडकी आणली ना? अरे काहीतरीच काय पण. अरे आपण सगळ्यांची त्या पांडुरंगाची, ज्याची माती कच्ची त्याचा अहंभाव जास्त, त्याचा कच्चेपणा जास्त, नाही का? मलाही वाटतं ते काका, हा, म्हणून मग? म्हणते तुम्ही ही मडकं अगोदर पद्धती कसं ते बघून घ्या. तुमचं हे मडकं म्हणजे थापटणी करायची असं म्हणते? हो, नाहीतर बरं ही भावंड मला भाजून काढतील. असं म्हणते. बरं मग थापटणी होऊ द्या. बसा नामदेवराव बसा, आता थापटणीच करू आपण. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. बस पांडुरंग हरी
पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. खरं म्हणजे फापटणी करून कच्चेपणा ठरवावा योग्य नाही, पण आता तुमचा आग्रहच आहे म्हणून फापटणी करतो. प्रथम थापटणे निवृत्तीचे डोक्या, प्रथम थापटणे निवृत्तीचे डोक्या, डेरा जाहला परब्रह्म, तसेच थापटणे ज्ञानदेवावर, तसेच थापटणे ज्ञानदेवावर, आता पुरे तेच थापटणे नामदेवावर. मी तेवढा कोरा काय? हा वा वा तुमचं संतपण. विठ्ठला पांडुरंगा राहिला गे माये, ऐकलं का? कोरा राहिला गे माये, शून्य भार नाही भालियेला. विठ्ठला पांडुरंगा बघ, अरे बघ तुझी भक्त मंडळी माझी कशी कुचेष्टा करतायत आणि तू नुसता कमरेवर हात ठेवून फक्त माझ्याकडे बघतोयस. हा पांडुरंग पांडुरंग, ज्ञान देवे मज पाठविले कोरे, ज्ञान देवे मज पाठविले कोरे, जुनाट म्हातारा जाळो आला, जुनाट म्हातारा जाळो आला, ज्ञान देवे मज पाठविले कोरे. मुक्ताईने इथे माजविली कडी, मुक्ताईने इथे माजविली कडी, ही संत मंडळी कपटी तुझी, ही संत मंडळी कपटी तुझी, ही संत मंडळी कपटी तुझी. बाळांनो, अरे अति अहंभाव चांगला नाही. उगीच अति गर्व करू नये, भक्तीचा सुद्धा गर्व करू नये. बरं उगीच म्हटलं मी त्याला. काका, आमच्या घरी नामदेव आले. निवृत्ती दादा, ज्ञानदेव दादा त्यांचा नमस्कार करायला गेले, तर हा म्हणतो कसा? कसा म्हणतो? सांग रे सोपान दादा तू. असं म्हणाला तो. काय वंदू मी याचे चरण, ब्रह्म अन्न परब्रह्म मजपाशी, म्हणजे मीच परमेश्वर आहे असं म्हणतो तो. दुरावला 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 नाही, अजून जाळीव नाही पिकली त्याला. अरे संत जर आपल्यातच रमला तर दुःख त्याला कशी परत करणार? कच्च मडको उगीच म्हटलं. अगं हे बघ, त्यांना ते जेऊ घालायचं आहे, ते येणार आहे. भजन भजन सुरू आहे का? नाही नाही, झालं आमचं भजन. आता जेऊ घालतेच का त्यांना? अरे पण नामा कुठे आहे? नामा गेला तर आठवून उगीच त्याला कच्च मडकं म्हणून म्हटलं मी. तो राहून गेला. आता त्याची वाट पाहू नको. या पुढे चला बसा. या, चला थोडं थोडं खाऊन घ्या. या. इथेच बसवते की घरात? आतमध्ये. आतमध्ये बसवते. बघ तोपर्यंत तो पण तुम्ही भजन करा. अन्न ब्रह्मा आजी पूजिएले, अन्न ब्रह्मा आजी पूजिएले, अन्न ब्रह्मा अन्न ब्रह्मा आजी पूजिएले, संत सज्जनाशी
पीठ गोड करा सुखाने हो भोजन सारा मीठ पीठ गोड करा सुखाने हो भोजन सारा मीठ पीठ गोड करा पांडुरंगा ऐसे काहो केले काहो केले अन्न ब्रह्मा आजी पूजिएले अन्न ब्रह्मा नामदेव कष्टी झाला नामदेव कष्टी झाला नामदेव कष्टी झाला उगाच म्हटलं मी त्याला उगाच म्हटलं बरं कच्चं मडक म्हणून नामदेव कष्टी झाला गोरा अंतरला त्याला नामदेव कष्टी झाला गोरा अंतरला त्याला पांडुरंगा ऐसे का हो केले का हो केले पांडुरंगा ऐसे का हो केले का हो केले का हो केले अन्न पूजिएले अन्न आजी पूजिएले संत सज्जनाशी जेवविले जेवविले संत सज्जनाशी जेवविले जेवविले अन्न अन्न ब्रह्म आम्ही अन्न किती सुंदर अभंग म्हणला का? अगं मी कोण म्हणणारा अभंग ते संतांचं जेवणारं रूप ते रूपडं पाहिलं आणि शब्दांना उतावळी झाली नाचत नाचत ते ओठी आले आणि शब्द आले अन्न ब्रह्म आम्ही आजी पूजिएले संत सज्जनाशी जेवविले मी कोण बरं आपण बोलत काय बसलो आता संत मंडळी येऊन गेली मग आता आणि म्हणत फिरा तुम्हाला सारे इसरायला होतं बघा घरदार बाई समजा काही इसरून जातात नाही नाही तुला असं वाटतं संत अगं तुला सुख द्यावे तुला सुखात ठेवावं आनंदात ठेवावं पण काय करू हा पांडुरंग ग हा पांडुरंग आलं ध्यानात हे बघा काय बी घोर करू नका आपण रात दिवस काम करू आता कसं बोललीस मीठ पीठ गोड करा नारायण आला आला उतरा मीठ पीठ पीठ गोड गोड करा नारायण आला आला उतरा. किती छान समज आहे म्हणून म्हणा त्या चिंताला मी सांगितलं काय सांगितलं काय म्हणत काय होता तो तो म्हणत होता हा सावकाराकडनं घरातली भांडी कुंडी घराबाहेर काढू आणि म्हणे गावकीची सभा घेऊन तुम्हाला घराबाहेर काढू असं पण नाही असं नाही होणार अगं आलं माझ्या ध्यानात काढ म्हणावं त्याला तेवढंच हा संसाराचा पाश कमी नाही का होणार अगं मातीचाच माणूस मातीचाच संसार त्याला कसला आला एवढा सोस आणि संता या संसारात राहून तरी कोणतं सुख आहे सांगा मला. तुमचं बोलणं आम्हाला कळत नाही पण खरंच त्या सावकारानं आपल्याला घराबाहेर काढलं तर आपण काय करणार काय करायचं काय करायचं अगं खरंच जर आपल्याला घराबाहेर काढलं ना तर हे आकाशाचं छत आहे आणि या छताखाली
आपल्याला त्या पांडुरंगाच्या पायरीशी जाऊन नाही का राहता येणार. छत आकाशाचे आपुल्या घराला, छत आकाशात आपुल्या घराला, आपुल्या घराला, छत आकाशात आपुल्या घराला. तृणांकुरांची शय्या आणिक तृणांकुराची गवताची अगं नाही खात मिळाली. तृणांकुराची 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 शय्या आणिक तुझाच बाहू चालाच खरे, तुझाच बाहू चाला या शापित आयुष्याला, शापित आयुष्याला. छत आकाशात त्या पांडुरंगाने एवढं मोठं घर दिलंय आकाशाचं, आलं का लक्षात. तृणांकुराची तृणांकुराची शय्या आणिक तृणांकुराची शय्या आणिक तुझाच बाहू उशाला सखये, तुझाच बाहू उशाला या शापित आयुष्याला, या शापित आयुष्याला, या शापित आयुष्याला. छत आकाशात आकाशात आकाशात. चल आपण त्या पांडुरंगाच्या पायरीशी जाऊन तिथे आपला संसार. मग आता तरी माती आणायची आहे ना. होय होय. मग पण तरी मला तुमचा अभिमान आहे. काय? मी नाही सऊ देणार. आपण दोघं मिळून कष्ट करूया. हा कष्ट माती करायचे, तयार करूया. रात्रंदिवस हा? कष्ट आणि करू. त्या सावकाराचा रीत फेडून टाकूया. तू माती आण. मी माती आणते. हा आणि मुलाला अगोबाई, मुलाला आणते. हा? पा उठलं का झोपला का पा. तो जर असेल ना उठला तर माझा जो आणून दे. तू पाणी आण, मी मातीचा गारा करतो बरं का. हाय बघा, या मुलाला तुमच्याजवळ ठेवते. हा मी माती आणायला जाते. जा, जा. पण हे माती बघा, आण. हा. मुलाला पाहायचं. नाही नाही अगदी जीवापेक्षा जास्त जपीन त्याला बरं का. माझ्या जवळ ठेवतो नाही ते. हा? मी हा, येते माती तू आण. माती आण, मी माती तोपर्यंत जमा करतो. तू पाणी मी आण घरातून माथा. माती आण. हा आणि मग गारा करू आपण. हा वा वा. हाय. तुझे रूप चित्तीरा हो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्तीरा. पांडुरंगा अरे तुझंच तर रूप आहे. तूच तर तुझ्या रूपाने माझ्या हातावरती आहे ना. तुझे रूप चित्तीरा हो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्तीरा हो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्तीरा हो. बोला. नित्य कर्म सदाचारी नीती उन्ही आगळान धर्म. देह धारी जो जो त्यासी
विहित नित्य कर्म. संसारात हे सगळ्यांना करायचंच आहे बाळा, सगळ्यांनाच करावं लागतं. तुम्हाला करावं लागतं, आम्हाला करावं लागतं. माणूस म्हणून आपण जन्माला आलोय ना. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म. पण होत काय, सदाचारी नीती हुनी आगळान धर्म. तुला आठवावे गावे, तुला आठवावे गावे, तुला आठवावे गावे. काम तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझापदी वाहिला मी, तुझापदी वाहिला मी. पांडुरंगा पांडुरंगा तुझापदी वाहिला मी. देह भाव सारा तुझापदी वाहिला मी. देह भाव सारा तुझापदी वाहिला मी. देह भाव सारा पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आळवावे. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो. माझ्या भद्रात व्यत्यय आणलास, माझ्या पांडुरंगाचा भद्रात व्यत्यय आणलास. शपथ आहे तुम्हाला, पांडुरंगाची माझ्या अंगाला हात लावायचा. पांडुरंगाची शपथ आहे. पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा.